तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे। दोघांमधील चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे। एकीकडे शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर आहे, तर दुसरीकडे बच्चू कडू रवी राणांच्या फोनमुळे चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली असतानाच या प्रकरणात एक नवी घडामोड ही समोर आलेली आहे। एकमेकांचे कट्टर वैरी असलेले बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर राणा आणि कडू यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे। रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून संभाषण झाल्यानं अनेक चर्चांना या ठिकाणी उधाण आलं। चिखली येथील चौकातच प्रशांत आंबेंच्या नेतृत्वात सामूहिक वाचन करण्यात आलंय। बुलढाण्यात जाण्यापासून मज्जाव केल्यानंतर चिखलीत पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं हे सामूहिक वाचन करण्यात आलंय। प्रशांत आंबे यांचं चिखलीतील चौकात हे पुस्तक वाचन पाहायला मिळालं। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवरायांच्या पुस्तकावरील वाद हा निरर्थक असून प्रशांत आंबे आणि गायकवाड यांच्या वादावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे। मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही, आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।